भजनाचा हरकत नाही, पण नको त्या व्यसनाला आणि वाईट प्रवृत्तीकडे जर आमची पिढी जात असेल ना, तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहण्याची आमची खरं तर पात्रता नाहीये. ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, त्या राजाची शिवजयंती मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर काटलं, हे त्यांनी मद्य किती प्यायलं, किती बाटल्या रिचवले, याच्यावर दुर्दैवाने ठरतंय. फक्त राजांसारखं दिसणं, याला जे आम्ही इम्पॉर्टन्स दिलेत ना, फक्त राजांसारखं दिसणं, मला वाटतं असणं फार महत्वाचं आहे छत्रपतींसारखं. की ज्या छत्रपतींनी घाट घातला स्वराज्याचा आणि माई लेकरांचा तो संसार. मला कुणीतरी म्हणालं होतं छत्रपती म्हणून मी घेते बरं हे, खरं तर नरसिंह शिवाजी राजा जमवूनी फौज रांगड्या वीर मावळ्यांच्या, रांगड्या वीर मावळ्यांच्या, दौलती बुडवी पातशाह्यांच्या, दौलती बुडवी पातशाह, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, जिहिर जी, जिहिर जी, जिहिर जी, मराठ्यांच्या मानगंगेला जहागिरी छोटी छोटा कारभार विसरूनी जरा वर्तमानास, सुरसतो कीर्तिदायी इतिहास. जाऊ चला जुन्या पुणे शहरास, जाऊ चला जुन्या पुणे शहरास, जिहिर जी, जिहिर जी, जिहिर जी, त्या जुन्या पुणे शहरात काय घडलं? मायलेकांनी दैदिप्यमान असा इतिहास घडवला. तुकोबरायांवर, समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून जीवनाचं सगळं समर्पण वाहिलं होतं. त्या चरणांवरती मार्गदर्शन उत्तम होतं. जिजामातोश्रींनी आपल्याला आलेल्या राजकारणाचा अनुभव, सुलतानी आक्रमण, मुघली आक्रमण सगळं अनुभवलं होतं. विचारांची आलेली परिपक्वता आपल्या लेकरामध्ये समर्पित केली होती. आणि गर्भापासूनच ज्याच्या मुठी अशा आवळल्या जात होत्या, त्या शिवबांवरती काय संस्कार करावेत.